सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 10 मार्च 2025 पावर्ड बाय युगंधरा मसाले चव सातारची। सरकार कोरटकरला वाचवण्याच्या प्रयत्नात, सरकारला जनतेविषयी देणे घेणे नाही, आमदार शशिकांत शिंदे। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अधिवेशनावरील चर्चेत विरोधक या नात्याने आम्ही अनेक मुद्दे उपस्थित केले, सर्वसामान्य जनतेशी निगडीत अनेक प्रश्न मांडले, मात्र सरकारने चर्चेवरील उत्तर देताना या मुद्द्यांचा समावेश केलेला नाही। एकूणच राज्य सरकारला सर्वसामान्य जनतेविषयी काही देणे घेणे राहिले नाही। प्रशांत कोरटकर यांच्यासारख्या प्रवृत्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात राज्य सरकार आहे, येथे कोणतीही भूमिका घेणार नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली। सातारा बसस्थानकासमोर भीषण अपघात, ट्रकच्या चाकाखाली सापडून एकाचा दुर्दैवी मृत्यू। सातारा बसस्थानकासमोर ट्रक व दुचाकीच्या अपघातात शिवाजी राजाराम मोरे वय 42 राहणार राकुसलेवाडी तालुका सातारा हे दुचाकीस्वार ठार झाले। हा अपघात सायंकाळी 5च्या सुमारास झाला। एका दुचाकीचा धक्का बसल्याने त्यांची दुचाकी ट्रकला धडकली। वर्ध्याच्या ठिकाणी हा अपघात झाल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती। पाचवड येथे इनोव्हा कार चालकाचा ताबा सुटला, बंद कंटेनरला पाठीमागून जोराची धडक, 2 महिलांचा जागीच मृत्यू। पाचवड तालुका वाई येथील राष्ट्रीय महामार्गावर रविवारी झालेल्या कारच्या भीषण अपघातामध्ये 2 महिला जागीच ठार झाल्या असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। सातारा बाजूकडून पुढ्याने निघालेली इनोव्हा कार महामार्गावरच नादुरुस्त असल्याने उभ्या असलेल्या कंटेनरला धडकल्याने कारमध्ये बसलेल्या जहिरा समीर शेख वय 38 राहणार शनिवारपेठ सातारा व सलमा इरफान मोमीन वय 41 राहणार सांगली या गंभीर जखमी झाल्या। अधिक उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। तसेच या अपघातामध्ये सहप्रवासी असलेले 5 जण गंभीररित्या जखमी झाले, त्यांनाही अधिक उपचारासाठी सातारा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। शेंद्रेजवळ मध्यधुंद ट्रक चालकाची मोटरसायकलला धडक, युवक जागीच ठार, युवती गंभीर जखमी। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे गावच्या नजीक एका ट्रकने एका दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत 1 जण जागीच ठार झाला तर 1 महिला गंभीर जखमी झाली। दिगंबर मनोज शिंदे वय 22 राहणार तामकने तालुका पाटण असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर योगिता उर्फ दुर्गा काशीनाथ जाधव वय 17 राहणार अरुणोदय हाऊसिंग सोसायटी शिवराज पेट्रोल पंप मागे कोडोली सातारा असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे। या प्रकरणी आरोपी ट्रक चालक धनाजी वसंत भोसले राहणार कळवडे तालुका भोर जिल्हा पुणे याला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे। साताऱ्याजवळील कारंडवाडीत मायलेकीचे गळफास घेऊन आत्महत्या, चिमुरडा बचावला, दारुड्या पतीच्या त्रासामुळे संपवले जीवन। कारंडवाडी तालुका सातारा येथील मायलेकीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची थरकापडून घटना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घडली। 8 वर्षाच्या मुलाने गळफासातील फास सोडून पलायन केल्याने तो बचावला। पतीच्या सततच्या दारू पिण्यामुळे आर्थिक विवंचना यामुळे ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले। दरम्यान या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे। दरम्यान दारुड्या पतीला अटक करण्यात आली असून 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सविता गणेश मुंडे वय 33 राहणार कारंडवाडी मूळ राहणार तांदुळवाडी तालुका कोरेगाव व तिच्या 14 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली आहे। 8 वर्षाचा चिमुरडा मात्र बचावला। पती गणेश ज्ञानदेव मुंडे वय 37 याला पोलिसांनी अटक केली आहे। सातारा नवीन बस स्थानकाची प्रतीक्षाच, निधी मंजुरीनंतरही स्ट्रक्चर ऑडिट कागदावरच। सातारा मध्यवर्ती बस स्थानक व आगाराचे सेफ्टी ऑडिट अंतिम झाल्यानंतर आता स्थानकाच्या स्ट्रक्चर ऑडिटचा मुद्दा समोर आला आहे। स्थानकाच्या तब्बल 50 वर्ष जुन्या इमारतीच्या बांधकामाला अनेक ठिकाणी तडे गेले असून ही इमारत धोकादायक झाली आहे। नवीन इमारतीच्या बांधणीकरता 15 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आहे, मात्र अजूनही स्ट्रक्चरल ऑडिट होऊन या कामाला मुहूर्त कधी लागणार हे कोडे अद्याप सुटलेले नाही। हरित सातारा ग्रुपच्या वतीने अजिंक्य तारा येथे वृक्षारोपण, एक व्यक्ती एक झाड असा संकल्प करत जागतिक महिला दिनी जमलेल्या महिलांनी मंगळाई देवीच्या साक्षीने वाढत्या उन्हाच्या विरोधात एल्गार पुकारला। हरित सातारा ग्रुपच्या वतीने अजिंक्य ताराच्या मंगळाई टेकडीवर गेल्या 2 वर्षांपासून वृक्षारोपण, संरक्षण व संवर्धनाचा उपक्रम राबवला जातो। त्याचाच एक भाग म्हणून जागतिक महिला निमित्ताने टेकडीवरील झाडांना पाणी घालून श्रमणात करण्यात आले। वर्धनगड घाटात महाकाय क्रेन 250 फूट खाली कोसळली। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर वर्धनगड तालुका खटाव गावच्या हद्दीत घाटामध्ये रविवारी महाकाय क्रेन घाटातून सुमारे 200 ते 250 फूट खाली कोसळली। यामध्ये क्रेन ऑपरेटर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वाईतील कालव्यांची अवस्था बिकट, दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने लाखो लिटर पाणी वाया। दोन धरणाच्या उभारणीला 50 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे। 50 वर्ष होऊनही पाटबंधारे खात्याला कालव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, त्यामुळे दोन्ही बाजूच्या कालव्यांची बिकट अवस्था झाली आहे। अनेक ठिकाणी भगदाड पडले असून यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। हेच पाणी अवेळी शेतीत घुसल्याने शेतीचे नुकसान होत आहे, याचा आवर्तनावर परिणाम होत आहे। पाणी वाया जात असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे। मिरजेवाडी तालुका खंडाळा येथे पाझर तलावात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू। तलावात हातपाय धुण्यास गेले असताना तोल जाऊन पडल्याने रितेश मोहन साळुंके वय 19 मूळ राहणार मिरजेवाडी तालुका खंडाळा या युवकाचा मृत्यू झाला आहे। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।